सो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. आणि आज आहे सॅटर्डे आणि मस्त पाऊस पडतोय. आय डोंट नो तुम्हाला दिसेल की नाही, तर खूप लाईट येतोय मागून, पण खूप मस्त पाऊस पडतोय. पावसाळा आला की असं आपल्याला मस्त कुठेतरी पावसात बाहेर फिरायला जावं असं वाटतं. अंधार येतोय, सगळीकडे कपडेच कपडे दिसत आहेत, कारण बाहेर कपडे सुकायला लागू शकत नाही, पावसामध्ये भिजतात. म्हणून मग घरात आम्ही असे स्टँडवर टाकतो. सो मी आणि भूषण तर वाटच बघत होतो की कधी पावसाळा सुरू होतो आणि आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जातोय. सो आज आम्ही असंच विचार करत होतो कुठेतरी जाऊया, पण आम्हाला जास्त लांब नव्हतं जायचं, कारण आज आपली फायनलची मॅच आहे वर्ल्ड कपची. सो संध्याकाळी घरी पण आलं पाहिजे मॅच बघण्यासाठी. म्हणून आम्ही विचार करता मुंबईच्या जवळपास कुठेतरी बघूया, जिथे आपण जायला जास्त वेळ नाही लागणार, पण असे नॅचरल स्पॉट्स, ग्रीनरी बघण्यासाठी तुम्हाला खूप लांब जावं लागतं. सो आम्ही खूप विचार केला आणि आठवलं की आपण खोपोलीला जाऊ शकतो. आरू, कारण खोपोलीला तसं मला ग्रीनरी पण बघायला मिळेलच. डिस्टन्स कमी आहे, 75 to 80 किलोमीटरचा डिस्टन्स आहे, त्यामुळे मी 1.5-2 तासामध्ये पोहोचून जाल. आणि तिथे आहे गगनगिरी महाराजांचा मठ, तो सुद्धा खूप सुंदर आहे आणि फेमस आहे, खूप लोकांना माहीतच असतील गगनगिरी महाराज. तर आम्ही आता निघतो. आता 10:15 वाजायला आलेत, पाऊस पण खूप पडतोय. हा बाबू, जाऊया आपण, चल चप्पल घाल. सो मग निघतो आणि बाकी इन्फॉर्मेशन तुम्हाला ऑन द वे देईनच. चला, आम्ही निघालो आहोत आणि बघा बाहेर मस्त सध्या पाऊस जरा कमी झालाय. आम्ही निघायच्या वेळेला खूप होता, गाडीत बसला कमी झाला. भूषण आणि मम्मी, तर मम्मी तर फर्स्ट टाइमच चालले. आम्ही आणि भूषण ऑलरेडी जाऊन आलोय त्या मठामध्ये. चला, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, आणि का स्वामी समर्थ महाराज की जय, गगनगिरी महाराज की जय. मोठा जाऊन आलाय का? आम्ही आता पोहोचणार आहोत. 12:30 व्हायला आलेत, तर आम्हाला टोटल 2 hours लागले. 10:30ला आम्ही निघालो होतो आणि 12:30ला आम्ही पोहोचलो. ट्रॅफिक असं जसं कुठे लागलं नाहीये, फक्त मध्ये मध्ये थोडंसं स्लो मुव्हिंग आहे. बाकी खूप छान झाली आमची ट्रॅव्हल. आणि पाऊस पण मस्त, मध्ये खूप पाऊस येते, मध्ये ऊन पडतंय, असं चालू आहे. तर तुम्हाला जर खोपोलीला मठात जायचं असेल तर तुम्ही जर बाय ट्रेन जाताय तर नियरेस्ट स्टेशन खोपोलीच आहे. तिथे उतरलात तर तिथून फक्त 1.5 किलोमीटर आहे हा मठ. तर तुम्ही चालत सुद्धा जाऊ शकता किंवा तिथून तुम्हाला शेअर ऑटो किंवा ऑटो सुद्धा मिळतील. आणि बाय रोड जाताय तर तुम्ही मग खोपोली म्हणजे आपला जो एक्सप्रेस हायवे आहे तिथून जो लेफ्ट टर्न लागतो आधीचा एक एक्झिट, शेडूंग फाटा, जिथे मी व्हिडिओ मध्ये आधी दाखवलं होतं, तिथून आपल्याला एक्झिट घ्यायला लागते खोपोलीसाठी. आणि गगनगिरी महाराजांबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा जन्म 1906 मध्ये झाला होता आणि 2008 साली त्यांनी समाधी घेतली त्याच मठामध्ये. तर इथे मठामध्ये मागे गुफा सुद्धा आहे जिथे बसून ते ध्यान करायचे, पण त्या गुफेचा टायमिंग काय ते 1 वाजेपर्यंतच असतो. तर आम्हाला तर काय जायला भेटणार नाही आणि ते थोडं चालत जावं लागतं, वरच्या साईडला आहे डोंगरावरती. तर तिथे अर्निका असल्यामुळे आम्हाला जायला जमणार नाही, पण तुम्ही जर गेलात तर तुम्ही नक्की तिथे सुद्धा व्हिजिट करा. आणि पाताळगंगा नदी जी आहे त्याच्या किनाऱ्यावरतीच हा मठ आहे, त्यामुळे तिथे पाणी सुद्धा खूप असतं. आणि आपल्या सगळ्यांना ऐकून माहितच असेल की गगनगिरी महाराज त्या पाण्यामध्ये बसून तपश्चर्या वगैरे करायचे, ध्यान लावून बसायचे खूप वेळ. तर आता आम्ही चाललोय तिकडे. आज शनिवार आहे, माहित नाही गर्दी वगैरे असेल की नाही. आता मंदिरामध्ये म्हणजे मठामध्ये आतमध्ये किती शूट करायला भेटेल माहित नाही, पण जेवढं जमेल तेवढं आम्ही शूट करून तुम्हाला नक्की दाखवू. चला.
असे मस्त छोटे छोटे धबधबे वाहतात. मस्त सीन आहे एकदम. फुल सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे. ही गगनगिरी मठाच्या जस्ट मागे आहे थोडंसं. ॲक्च्युली वॉकिंग आहे पण आम्ही अर्णिका असल्यामुळे गाडी घेऊन आलो आहे. मस्त ग्रीनरी. अजून कुठेतरी थांबूच आम्ही धबधबा वगैरे बघून. ते जस्ट बघितलं म्हटलं बाय चान्स असेल तर. आमचं छान दर्शन झालेलं आहे आणि आम्ही निघालो आहोत. थोडीफार गर्दी होती आज शनिवार असल्या कारणामुळे. एक 15-20 मिनिटं लागले आम्हाला लाईनमध्ये, पण त्याच्यानंतर एकदम व्यवस्थित दर्शन घेता आलं. आणि इथेच महाप्रसाद असतो, दररोज असतो. तिथे टाइम तर मी वाचला तर 12 ते 1:30 असा टाइम लिहिलेला होता, पण 2 वाजले तरी लोकांना सोडत होते. आम्ही तिकडेच जेवलो. थांब ना बाबा. सो आम्ही तिकडेच जेवलो. 20 रुपयाचं कुपन घ्यायला लागतं पर पर्सन, 20 रुपये. आणि जेवण खरंच खूप छान होतं. म्हणजे आम्ही ते थोडं सांगतात की तुम्ही लागेल तेवढंच सांगा आणि तेवढंच घ्या, म्हणजे जेवण वाया नको जायला. तर डाळ भात, एक भाजी होती मुगाची आणि शिरा. पण जेवण खूप छान होतं आणि पोट भरलं आमचं. परत तिथे अजून एक खूप छान पद्धत आहे तिकडची की तुमचं ताट तुम्ही स्वतः धुवून ठेवायचं असतं. तर जेवण झाल्यावर तुम्ही ताट घ्यायचं तुमचं आणि वॉश बेसिन जवळ जाऊन मग त्या पाण्याने, नंतर ते साबणाचं पाणी पण देतात, त्याच्याने स्वच्छ धुवून मग त्यांच्याकडे जमा करायचं. आणि ताट जर स्वच्छ नसेल तर ते तुम्हाला परत धुवायला सांगतात. कारण शिरा कसा तुपातला असतो ना, तर तुपाचे थोडेसे डाग राहू शकतात, त्यामुळे ते प्रॉपर बघून घेतात. कारण ती ताटे परत मग नेक्स्ट जे लोक जेवायला थांबलेले असतात त्यांना देतात. पण खूप छान पद्धत आहे ही. आणि आता आम्ही होतो तिथे आम्ही बराच वेळ. आम्ही निघालोय. बघू आता जरासं राऊंड मारून मग नंतर आम्ही रिटर्न जाऊ. स्वतः आम्ही चाललोय टुवर्ड्स खंडाळा घाट आणि मग थोडा टाइमपास करून मग आम्ही घरी निघालो आहोत. चला, व्ह्यू खूप मस्त आहे आणि खूप छान असा पाऊस पडतोय. अर्णिकाची वळवळ चालू आहे नुसता गाडीत. तो खूप छान पाऊस पडतोय आणि ग्रीनरी हा जे मुंबईत बघायला मिळत नाही. पण छान वाटतं एकदम वातावरण. मम्मी तुला कसं वाटलं दर्शन घेऊन? छान वाटलं, मस्त व्यवस्थित खायला प्यायला सगळं. स्वच्छता पण खूप छान आहे. मस्त छान वाटते, असं बसावं असं वाटतंय. छान वातावरण छान. आणि शनिवार वेळ थोडीफार गर्दी असेल पण लगेच दर्शन होतं, एवढा वेळ नाही लागत. तर तुम्ही सुद्धा नक्की या, व्हिजिट करा. चला, मस्त फॉग आलाय. सो वी आर ॲट खंडाला घाट आणि मस्त व्ह्यू दिसतो इथून आणि आम्ही एन्जॉय करतोय आमचा मका कॉर्न. खूप पब्लिक आहे कारण इथे व्ह्यू खूप मस्त दिसतो. पूर्ण फॉग दिसते बघा, तुम्ही बाजूला बघू शकता ना. बघू काहीच दिसत नाही, ऍक्च्युली फॉग आलंय. पण खूप छान व्ह्यू आहे आणि सगळा व्ह्यू बघण्यासाठी लोक खूप थांबतात. इथे साईडला खायला खूप ऑप्शन्स आहेत. मॅगी आहे, कॉर्न आहे, भजी वगैरे पण असेल, चहा वगैरे पण असेल. आम्ही हे बॉइल्ड कॉर्न घेतलेत कारण कधी कधी ते भाजलेले असं ते प्रॉपर खाता येत नाहीत, म्हणून आम्ही असे घेतात. नाव वी आर एन्जॉयिंग अवर कॉर्न. इकडे संपले सुद्धा कॉर्न खाऊन. हे मस्त भिजलोय सुद्धा आम्ही थोडे कारण कंटिन्युअस पाऊस चालूच आहे. तर आम्ही घरी आलो आहोत आणि भरपूर वेळ झाला घरी येऊन. 6 वाजता आम्ही घरी पोहोचलो. तिथे आम्ही थोडा वेळ थांबलो, फोटो काढले, व्हिडिओज काढले छान आणि मग आम्ही निघालो. आणि येताना पण ॲक्सेस आम्हाला ट्रॅफिक वगैरे काहीच नाही भेटलं, त्यामुळे आम्ही 2 तासात घरी आलो. सो 5:30-6 पर्यंत आम्ही घरी आलो होतो. मस्त आराम केला आणि आता मॅच एन्जॉय करतोय.
सो जर तुम्ही पण वन डे साठी ट्रिप प्लॅन करत असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा. मठ तर खूप सुंदर आहे. तिकडे मी जसं आधी पण बोलली की मागे गुफा सुद्धा आहे बघण्यासाठी. तिथे महाराज बसून तपश्चर्या करायचे, पण तिचा टायमिंग दुपारी 1 वाजेपर्यंतच आहे. सो तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही सगळ्या लवकर जाऊ शकता. आणि तो थोडं चढायला वगैरे पण लागतं, वरती जावं लागतं. आणि महाप्रसाद हा दुपारीच असतो, त्यामुळे त्यावेळेला व्हिजिट करा. महाप्रसाद खूप सुंदर लागतो. सो वन डे ट्रिपसाठी एकदम बेस्ट प्लॅन आहे. तिथे जा. तिथे त्याच्यानंतर तुम्ही हवं तर खंडाळाला वगैरे थोडाफार टाइमपास करू शकता, फोटोज काढू शकता. मॅगी, त्याच्यानंतर कॉर्न, खूप सारे खाण्याचे ऑप्शन्स आहेत. ते सगळं एन्जॉय करून घरी येऊ शकता. सो आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.